सास ससुर का इज्जत कौन सी बहू करती है? देखो, सास ससुर की इज्जत वही बहू करती है जिसने अपने मायके में अपनी माँ को दादा दादी की इज्जत करते हुए देखा हो। बघा रे, लक्ष द्या. तुमच्या समोर हे कॉईन आहेत. असे मोजले तर हे कॉईन किती आहेत? 5. आणि असे उभे मोजले तर 5. बरोबर. दोन्ही साईडने मोजले तर 5 आहेत. तुम्हाला आता काय करायचंय, कुठलेही 2 कॉईन काढून घ्यायचे. हा, पण तरी सुद्धा असेही मोजले तर 5 आणि असेही मोजले तर 5 यायला पाहिजे. कळलं? कळलं का? बरं, केशवकर बघा रे, हा तुमचा वर्ग आहे आणि वर्गात 5 बेंच आहेत. 1 2 3 4 5. बरोबर. प्रत्येक बेंचवर किती विद्यार्थी बसलेले आहेत? 3. असे मोजले तर किती आहेत? 9. असे मोजले तर 9. तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये एक नवीन ऍडमिशन आला, मग एक नवीन विद्यार्थी आला, त्यालाही एका बेंचवर बसवायचंय. सर्व बेंचवर 4 बेंचवर बसू शकता, इथे नाही बसू शकत कारण की तो छोटा बेंच आहे. बरोबर. इथे 3 मुलं बसलेले आहेत. बघा रे, लक्ष द्या इकडे. हे 3 विद्यार्थी आहेत आपल्याच वर्गातले. हा आहे हार्दिक, हा रुद्र आणि हा वंश आहे. बरोबर. आणि हा आहे केशव. पण हार्दिकला, रुद्रला, वंशला रूम आहेत अभ्यास करायला वेगवेगळ्या. बरोबर. त्यांच्या स्वतःच्या रूम आहेत. पण केशवला नाहीये. मग ते मित्र ठरवतात की आपण काय करायचं, केशवला पण रूम बनवायची. मग तुम्ही आता काय करायचं, कोणतेही 3 पेन वापरायचे, जास्तीत जास्त 3 पेन. लक्ष द्या इकडे. बघा, हे कप आहेत ना, मी असे रचलेत की असे मोजले तर किती होतात? 4. आणि असे मोजले सरळ तर किती होतात? 5. तुम्हाला काय करायचे, ते असे ऍडजस्ट करायचे की इकडून मोजले तरी सरळ समान यायला पाहिजेत आणि इकडून पण मोजले तरी समान, म्हणजे तेवढेच यायला पाहिजेत. असे आणि असे मोजले, दोन्हीकडे मोजले तरी सारखे यायला पाहिजे. कळलं? बरं रुद्रकर, मी एक अंक तयार केलाय. 1 0 0 100. दिसतोय सगळ्यांना? 100. ओके. तुम्हाला काय करायचंय, इथले कोणतेही 2 स्केच पेन उचलायचे. किती? 2. आणि 2 स्केच पेन उचलून तुम्हाला ह्या 100 पासून कॅट हा शब्द तयार करायचा आहे. कॅट. कळलं? CAT, कॅट. तर हळू. 1 2. सी दिसतोय. हा ओ झाला ना. पण लक्ष द्या. बघा, हा एक संपूर्ण कागद होता, मी त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने कापलं. तुम्हाला तो पूर्ण कागद, एक संपूर्ण कागद कसा होता तो पुन्हा करून दाखवायचा. ओके. कर. इकडचा राहिला ना पण. हा बरं, चल कर दीपाली. नाही, इकडचा राहिला ना भाग तरी पण. हा कर बेटा.